प्रेस गॉड. देवाची स्तुती असो. का आपल्याला माहिती आहे का प्रभू येशू ख्रिस्ताला का बरं वंदस्तंभावरती मारण्यात आलं? याचं पाठीमागचं कारण काय आहे? अनेक लोक येशू ख्रिस्तांना वंदस्तंभावर त्यांना मारलं म्हणून अनेक लोक त्यांचा स्वीकार करण्यासाठी घाबरतात. परंतु याच्या मागचं खरी घटना काय आहे? का बरं येशू ख्रिस्तांना हातामध्ये खिळे मारण्यात आले? का बरं प्रभू येशू ख्रिस्तांना मरणदंड देण्यात आला? याच्या मागचं आपण कारण बघूया. कारण की ज्या देशामध्ये येशू ख्रिस्ताचा जन्म झाला होता तो देश म्हणजे इस्रायल देश. त्या देशामध्ये एकमात्र देवावरती विश्वास ठेवणारे लोक त्या ठिकाणी होते आणि त्या लोकांमध्ये येशू ख्रिस्ताचा जन्म झाला बेथलेम गावामध्ये. आणि येशू ख्रिस्त कुणाचाही पक्षपात करत नव्हते. गरीब असो, श्रीमंत असो, कोणी असो, परमेश्वर त्याला स्पष्ट रीतीनं जे आहे तेच बोलायचे आणि ते कोणाचाही पक्षपात करत नव्हते. ते कोणालाही कधी घाबरत नव्हते. आणि येशू ख्रिस्त हे स्वतःला म्हणायचे मी देवाचा पुत्र आहे. तर या कारणावरूनच त्यांना दंड देण्यात आला. अर्थात इस्रायलमध्ये राहणारे जेवढे लोक होते म्हणजे यहुदी जातीतले जे लोक होते म्हणजे ते इंग्रज नाही आहे, म्हणजे ते इब्री लोक आहे. म्हणजे त्यांची भाषा इब्री भाषा आहे आणि ते यहुदी लोक आहे. त्या यहुदी लोकांमध्ये येशू ख्रिस्ताचा जन्म झाला तर ते यहुदी लोक अगोदरच एकमात्र देवावरती ते विश्वास ठेवत होते. आणि त्यांचा विश्वास होता ज्याने आकाश बनवलं, पृथ्वी बनवली, त्या परमेश्वरावर आमचा विश्वास आहे. जो देव आमच्या पूर्वजाशी बोलला, अब्राहम, इसाक, याकूब यांच्याशी बोलला, जो आम्हाला अग्निरूपाने प्रगट झाला, तो आमचा परमेश्वर आहे, असं त्यांचा विश्वास होता तो यहुदी लोकांचा. तर त्या लोकांच्या काळामध्ये रोमी साम्राज्य होतं. रोमी साम्राज्य म्हणजे त्या टायमाला संपूर्ण जगावरती त्यांची हुकूमत होती आणि ते सर्व जगावरती सत्ता चालत होते. तर त्या टायमाला यहुदी लोकांनी सांगितलं सरकारला की आमच्यामध्ये एक व्यक्ती आहे जो आपल्याला स्वतःला देवाचा पुत्र म्हणतो. तो व्यक्तीला तुम्ही दंड द्या, त्या व्यक्तीला प्राणदंड द्या, त्या व्यक्तीला क्रूस खांबावरती तुम्ही मारा, त्याला वधस्तंभाची शिक्षा द्या, असं ते म्हणू लागले. तर त्यातल्या सरकार जी होती रोमी सरकार त्यांना याच्यावरती त्यांना ॲक्शन घ्यावं लागली की खरोखर हे लोकांचा जो आवाज आहे हा वाढत चालत आहे आणि यहुदी लोक म्हणत आहे की येशू ख्रिस्ताला वधस्तंभावरती खिळा. मग ते म्हणायला लागले का बरं? ते म्हणायला लागले येणे आपल्याला स्वतःला देवाचा पुत्र असं म्हणताय. तर म्हणून ख्रिस्त येशूला यासाठी मानण्यात आलं की ते स्वतःला म्हणू लागले की आम्ही स्वर्गीय देवाचे पुत्र आहेत, आम्ही स्वर्गातून आलो आणि आम्ही स्वर्गामध्ये जाणार आहे. म्हणून यहुदी लोक त्यांना म्हणू लागले की तुम्ही देवाचे पुत्र कसं होऊ शकतात?